विकास काय पूर्ण देशाचं वाढलाय आणि ह्या गावाचं काय ग्रामपंचायत कळंब्याच आहे. हे विकास नक्की 100% होणार. का म्हणजे आपल्या पक्षातलं आता सगळं तुम्हाला माहिती आहे की सगळे वर सरकार आपलं BJPच आहे. BJP सरकार असल्यामुळे कसं असं माहिती आहे काय, सगळे विचार करणार, आपण ज्याला पाहिजे ते विचार करणार की आपलं वरनं आपल्याला सगळ्यांना हे सगळे सुविधा कोण करतात, हे BJPच करतात. BJP काय केलंय नाही हे फक्त लाडक्या बहिणीला विचारा तुम्ही. नाही महागाई कसं माहिती आहे काय, बघा कुठल्या गोष्टीचं महागाई हे प्रत्येक विरोधकाला एक हे पाहिजे असते. मी 1978 पण ऐकायला लागलो की महागाई 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 78 ही महागाई वाढली. पण काय माहिती काय, देशात आज आपलं देश 13 नंबरवर होतं, आज 3 नंबरवर आहे. कशावर हे जर आपण त्याला हे केलं ना, त्याला गेटअप दिलं आहे आपल्याला. गेटअप देताना आपल्याला असं खर्च येणारच ना. रस्ते केले आणि राम मंदिर बांधलं आम्ही. म्हणजे जनतेनंच बांधून दिलं, म्हणजे जनतेचा आशीर्वाद होते म्हणून तर मोदी साहेब निवडून आले. मोदी साहेबसारखं आज प्रत्येक भाषणात एक अजून पण त्यांच्याकडे नम्रता किती आहे बघा मोदी साहेबांच्याकडे. तसे काय होते की जरासे निवडून गेले की असं आकडे की काय खरं नाही. कमळकडे बघून मतदान माझं फुल होणार हे माझं गॅरंटी देतो तुम्हाला. लोकांनी कमळालाच का मतदान करायचं? कमळाला काय द्यायचं हे जनतेनं आम्हाला त्याला हक्काला विचारून विचार करायची. कमळाला मतदान केले की नाही, कोण दिलं हे जनतेचा विचार आहे, माझा एकटाचा विचार नाही आहे, जनतेचा विचार आहे. कमळलाच मतदान करतात. लहान मुलाला सुद्धा विचारा कोण पाहिजे तुम्हाला, BJP मोदी साहेब पाहिजेत. काय होईल या निवडणुकीत? हां या निवडणुकीत काय होईल? या निवडणुकीत आता काय जनता तुम्हाला माहिती आहे, जनता लई हुशार झाल्या. बर, जनतामध्ये कमळ हे आपल्याला पर्याय नाही आणि कमळ निवडून येणार हे मात्र मी 100% खात्री देतो.